अरे एवढ्या लांब चालत यावं लागलं मला. एक तर गाडी येत नाही काय नाही, इकडं रस्त्यावर गाडी उभी केली. अजून किती लांब आहे काय माहिती. काय बाबा, हे पोलिसाचं जीवन आहे ना लयच वेगळं. दुटी जर लागली त्याची आईला डोंगर दर्या काहीच पाहता येत नाही आम्हाला. तर काय करावं, पण आपली दुटी आहे ना. आता दुटी आहे म्हणल्यावर आपल्याला दुटी बजावलीच पाहिजे. आता ही पोलिसाची दुटी म्हणल्यावर काय करणार आहे आपण तरी. चला, साहेबांनी आपल्याला ऑर्डर दिली, आपण तर गेलंच पाहिजे आता जागेवर स्पॉटला. हाय 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 हाय, एवढं तर आयुष्यात कधी मी चाललो नाही, पहिल्यांदाच चाललोय आज. एक घर दिसतंय, तो कोण आहे का? हा, एक जण झाडू मारते. कोण आहे का घरात? थांबा. आई काय अहो आपल्या इकडे पोलीस आले. पोलीस हा कुठे? बाई का बरं आले असते? काय हो साहेब? ती दरपळ्याचं एक घर आहे ना इकडं हा आहे ना, जंगलामध्ये. आहे ना. हा, रात्री ते वाघानं त्या लहान मुलावर हे केलं वाटतं, हल्ला. हा का? हा. अहो लय वाघ आहे हो साहेब इकडं. हा का? हा. किती लांब आहे घर? आता तुम्ही पहा, या असे बांधाच्या पोटापोटानी जा बाई. या त्या तिथे डोंगराच्या पोटाला आहे. हा का? हा. चला येऊ का मग मी? अहो मी काय म्हणते साहेब, हा आता इतक्यात बी एक पोलीस गेले तिकडं हा. आणि आता तुम्ही बी चालले, तर मग नेमकं काय म्हणजे झालं काय एवढं? म्हणजे एक जण गेलाय का तिकडे? हा. बरं झालं मग, माझा तरी जायचा ताप वाचला. चला मग येतो आता मी पण. काय जातो पोलीस स्टेशनला. आता माझं तर काय काम आहे तिकडे जाऊन तरी. चला येऊ का मग? अहो साहेब, हा. मी काय म्हणते, मी तुमच्याकडे येणारच होते, पण बरं झालं आता तुम्हीच काहीतरी कामानिमित्त इकडे आले. तुम्हाला एक सांगायचं होतं. काय? तुमचं काय नाव आहे साहेब? बसा ना, बसा ना. माझं वय? हा. माझं गंगाराम बारके. बारके हवालदार का तुम्ही? हा, बारके हवालदार आहे. अहो साहेब, हा काय झालं, आज 5 दिवस झाले. हा. मा नवऱ्या आहे ना, बर. एका बाईला घेऊन गेलाय. एका बाईला? हा. तिचं नाव आहे ना ठकी आहे. आणि तुमच्या नवऱ्याचं नाव काय आहे मग? मा नवऱ्याचं नाव आहे ना बाबूराव. बाबूराव? हा. बाबूराव म्हणजे ठकी बरोबर गेलाय काय? हा. किती दिवस झाले म्हणला? आजचा 5वा दिवस चालू आहे. मला असं वाटलं आजच येईल, उद्याच येईल, आजच येईल, उद्याच येईल, पण काच आलेच नाही अजून. म्हणून मी आहे ना आज दुपारी तुमच्याकडे येणारच होते. पण बरं झालं तेवढं तुम्ही आले. हा हा. का? नाही, तुमची तक्रार घेतो मी बरं का. हा. आता सध्या काय ऑनलाईन तक्रार घेता येते, हा. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा बोला ना दादा. तुमचा नवरा हा. त्या ठकी बरोबर 5 दिवस झाले गेला. हा. हा? हा. तुम्ही काय करत होता मग आतापर्यंत? ती लय मोठी स्टोरी. आता बाई खाली बसून सांगा. अहो दादा, ते काय म्हणते ना, सांगितलं तर पांगत, धरलं तर झोंबत. सांगूशी नाही वाटत. आता काही झालं तरी मा कुंकाचा धनी तो नवरा आहे, त्याचे वाण कसे उघडे करावं म्हणून मी बोलले नाही आतापर्यंत. अहो लय मोठी कहाणी आहे दादा ती, काय सांगू. या बाय ही ना सून आहे, हा. मुलं आहे, मला जावाई आहे, लेकी आहे, तरी हा माणूस बायांचा नाद सोडित नाही. आता तुम्हाला सांगते दादा, ती ठकी म्हणून बाई आहे एक, अशी जशी कोळशात टाकली तर दिसणार नाही, नुसते डोळे चमकत आहे तिचे, अशी दिसती. हा. असा तिचा नाद लागला त्याला, तर तुम्हाला सांगते मला ना असा डोळ्यावर धरीत नाही. पण मी काय म्हणते, जाऊ दे आता, सून मुलं आले, जावाई आले, तरी मी पत्रात घेते त्याला. जरसक बरं पाहत नाही मा सासूला. हा. या हा का? बाई तर मा सुनाला विचार. अजून मारितो. अजून मारतो का? हा. मग त्याचं काय चुकलंय? का बरं? का बरं म्हणजे आता एवढी ती बिचारी काळी आहे, नुसतं डोळं तिचं चमकतात. हा. हा, तुम्ही एवढी सुंदर असताना तो दुसरीला या काळीला घेऊन जातो. आता सांगा दादा, मात काही कमी आहे का बरं? नाही, कमी नाही तुमच्यात, हा. बरं का, पण तुमच्यात लय मोठी गोम आहे. काय झालं? काय झालं? गोम म्हणजे नवऱ्याचं काय ऐकत नसाल, त्याला उलटा पालटा बोलत असाल, काय मागितलं तर देत नसाल त्याला. असं काहीच नाही दादा. त्या सुनालाच विचारा तुम्ही, मा खोटं असं वाटतं. काहीच नाही. माझी सासू जे म्हणलं ते ऐकती. कवा बी घरात चाल म्हणलं घरात जाती. हा का? अहो दादा, जे म्हणले ते देते हो. तो जर म्हणला ना आताच्या आता अंडे तळून दे, लगेच देते. उठ म्हणलं तर उठती, बस म्हणले तो जर म्हणला ना आताच्या आता मटण कर, लगेच करते. तुम्हाला सांगते दादा, निम्या निम्या रातचे पिऊन येतो आणि मला
मला मटण करायला लावतो, मासे करायला लावतो, तरी मी उठते. या मेल्यासाठी कधीच कमी पडले आणि नाही. किती काय चांगलं कालवण केलं तरी म्हणतो कारटच झालं ना असंच झालं ना हानितोय. हा का? अरे वा अरे वा. ते दादा लग्नाच्या आधी अशी होते, हा. लग्न झालं या मेल्याच्या काचामुळे अशी झाली. नाही नाही कसं आहे माहितीये का, एका हाताने कधी टाळी वाजत नाही का वाजती. ते नाही वाजत पण मग आता तुम्ही तुमची पण काहीतरी चूक असेल. अहो दादा माही काहीच चूक नाही. आता तुमच्या पुढं काय डोकं फोडू? काय मला मी पाहिलं येताना हा. मला ते वाघाचे ते झाली रात्रीची घटना, त्याला आले काय. हा, नमस्कार सरपंच. मी चौकशी केली फोन करून. हा. ते म्हणे हवालदार गेले म्हणे त्या घटनेच्या ठिकाणी. तुम्ही ती इथं बसले बाता मारीत. नाही दुसरा गेलाय ना एक हवालदार. गेला का? हा बरं झालं गेला. मग तेच मी चौकशी केली, पोलीस स्टेशनला फोन केला होता. हा का? हा सरपंच हा. तुम्ही तर खाली बसले राव. मी असाच जाऊ द्या मग, मी आहे ना साधा सुद्धा. मी सुद्धा खाली बस. अहो दादा तुम्ही बसा ना वर. नाही नाही बसा, कसं आहे माहितीये का, आम्ही जनतेचे सेवक आहे. हा. आणि जर गावचे सरपंच खाली बसत असेल तर मला काय प्रॉब्लेम आहे खाली बसायला. आमच्या इकडे सरपंचाला अभिमान नाही तर नाही. रानात नाही म्हणल्यावर तर रानात कुठे बसत. नाही नाही ते काही नाही, आपण एकदम साधे बोळे पोतेवर बसणारे, जमिनीवर नाही. बसणारे माणसं आहे. मी तर हा. सरपंच म्हणजे देव माणूस आहे आमचा. मी तर कुठला घरचा जागीरदार आहे तेव्हा. बरं काय आता तुम्हाला सांगते, ते नाही का माग चप्पल फेको आंदोलन झालं, हा हा हा. त्याच्यात एवढ्या चपला खाल्या सरपंचानी, पण वर मान नाही केली. एक शब्द बी बोलले नाही. लय नाही, गरीब तुम्ही होते ना दादा तेव्हा. हा मग मीच त्यांना वाचून बाजूला अहो. घेऊन गेलो होतो ना. तरी मी म्हणले तुमचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय. हा. हो जनतेचे प्रतिनिधी, जनता उलटल्यावर काय करत्या? काय करताय जनतेच्या पुढे कुणाचं हा. काय चालत नाही. काही चालत नाही जनतेच्या पुढे. अहो आम्ही सुद्धा सरकारी नोकर आहे, पण जनतेच्या पुढे आमचं सुद्धा काय चालत नाही. चपलाचा हार घातला होता द्यायला. सरपंचाला हो घातला होता, हा. ते मीच काढला होता गाड्यातनं त्यांच्या हार, आणि त्यांना मग शेवटी मी माझ्याच गाडीत बसून घेऊन गेलो होतो. हा. हा का हो सरपंच? हा तुम्हीच होते बरोबर आहे. अहो माग त्या संगीला घरकुल दिलं नाही, तिने भर ग्रामपंचायती पुढे वाजवली, तरी सरपंच एक शब्द बोलला नाही. लय देव माणूस. अरे वा, काही अंतर्गत बाबी राहत्या, हा. अंतर्गत गोष्टी राहत्या ना. आणि हे घर सरपंचानी दिले मला. हा का? लय देव माणूस. मग अहो ते म्हणल्या फोन आला त्यांच्या, लगेच त्यांना घरकुल आणि मंजूर. आता मला ते हे सुद्धा देणार आहे का हो सरपंच, संडास संडास सुद्धा देणार. संडास सुद्धा देणार आहे बांधून. ते म्हणत्या शांता तू अशी उघड्यावर जाऊ नको, मला नाही शोभत. ते लय देव माणूस सरपंच आमच्या मंजूर गावात. नाही बरोबर आहे ना. कसं आहे, लेडीज नाही ना शौचालयाला बाहेर जाऊच नाही. सरपंच नाही नाही, मी प्रत्येक घरात दिलं संडास. दिलाय ना. हा प्रत्येक त्यांनी घरात. आतापर्यंत इतक्या संडाशी वाटले ना का त्याला माप नाही. त्यांनी वाटलं का? दिलं ना आम्हालाच काम बाहेर दिलं मग. अहो तुम्हाला बाहेर आता या बा तुमच्या सुईनं तुम्ही बांधलंय तुमच्या जागा. आपल्याला घरात आणि बाहेर 2 संडास देणार आहे हा. सरपंच. हा का? हा तू शांत राह फक्त. हा, 2. लय देव माणूस सरपंच. आणि तसं सरपंच आहे ना चांगला माणूस आहे. सरकारने जरी तुम्हाला समजा ती सुविधा नाही उपलब्ध करून दिली तरी आपण सरपंच आहे ना. स्वतःच्या खिशातनं ते तुम्हाला संडास बांधून हा देतील. ना, सगळं स्वतःच्या करतो घरातून पैसे घालती नाही ना. आणि तुम्हाला सांगते प्रत्येक टायमाला आहे ना आम्हीच यांना काढितो निवडून. हा. हा नाही नाही, का हो मला सरपंच. जवळजवळ 3री पंचवार्षिकी. हा हा का? हा निवडून आमचं दिलं गाव त्यांनी. लय भारी, यांच्याच बाजूनी दरवर्षी यांना देत्या मत. त्याला काही येऊ आगर नाही येऊ पण आम्ही त्याच्या पाठीमागे उभे आहे. नाही नाही आहे, सगळं गाव राहत. आपण काम करतो ना हो हा, जनतेची. बरोबर आहे. जनतेची जर आपण सेवा केली तरच तुमचा पण विकास होईल. अहो 3 पंचवार्षिक झाल्या. हा अहो पण माझी 20 एकर जमीन होती. बर, पहिल्या पंचवार्षिकला 5 एकर गेली, म्हणजे विकली. विकली. वा वा वा. बरं आपण काय ग्रामपंचायतीचं काही खाल्लं नाही, हा हा. त्याच्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिकला इकायचं काम झालं ना. म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिकला पण विकली का? परत 5 एकर इकली. म्हणजे 10 एकर विकली म्हणायचं. हा आणि आता 5 एकर इकली आहे तिसऱ्या येईला. फक्त लोक आहे ना आपल्याला देवासारखं मानित्या, हा म्हणून मी जनसेवा करतो. हा का? हा लय वा, देव वा, वा. माणूस. सरपंच हा आहे का नाही, तुम्ही जर आता 4थ्या इलेक्शन लागले ना हा. तर ती सुद्धा जमीन विकली ना तर तुम्हाला भीक मागायला लागेल. नाही नाही आता नाही. का बरं? का हवालदार साहेब आता नाही राहायचं उभं. आता ही जनतेची सेवा बाद झाली. जनता आहे ना ही काय लावील पण आई करायची नाही, त्याच्यामुळे आता आहे ना बस झालं. नाही नाही सरपंच आम्ही तुम्हालाच देणार आहे. अहो पण हा, मला या ते सुद्धा पैसे नाही ना खाता पंचवार्षिक. येते इकडं. अहो तुम्हाला सांगते माग रोडचं काम चालू होतं हा. तर सिमेंटाच्या गोण्या रिकाम्या गोण्या आहे ना हा त्या सुद्धा मला आणून दिल्या, पण त्यांनी नाही नाही. नाही आम्ही नाही मी काहीच नाही नेत घरी. सापराला लावायला दिले होते. हा हा का? हा म्हणजे नाही, आम्ही- सरपंच चांगला आहे, देव हा. माणूस आहे लय म्हणायचं. देव अहो माणूस. त्याच्यामुळे जे 15 एकर इकायची पाळी झाली मला. कसं आहे सरपंच, जाऊ द्या. हा. तुम्ही जरी इकलं तरी चालेल पण गावाची सेवा करत राहा.
अहो ते सेवा करता करताच ना एक झालं ना. आणि जी ती रस्त्यावरती खडी वाळू टाकी त्या का ती वाळून खडी टकीच्या घरी नेऊन टाकली होती त्यांनी. हा ना तिला लागत होती म्हणजे बांधायला. हा. सरपंचानं ठकीच्या घरी टाकली. हं. ती रोडची अहो हे वाळू बा, गरीब आहे ना त्यांना मदत करायची ते आहे ना ते ठेकेदार काय म्हणे जास्त झाले म्हणे इड. हा. मग म्हणलं उरली ना ग्रामपंचायत पुढे टाक. ती भेटली मला मग म्हणे आम्हाला थोडी कमी खडी वाळू. म्हणलं जाय घेऊन. वा वा वा. गेली घेऊन. तसा स्वभाव चांगला आहे, आता ते सोन्यासारखा गरीबाला स्वभाव मदत आहे. करायला पाहिजे ना. हा नाही नाही आत्ता माझ्या डोक्यात टूप पिटली. आणि तुम्हाला सांगते त्या झुमरीच्या पोरीचं अख्खं कार्य काढून दिलं हा. सरपंचाने. सुखाला सगळे कन्यादानालाच ते बसेल होते सरपंच. त्याच्यामुळे मला वाटायला लागलं सरपंचाची काय अशीच झाली वाटतं. नाही नाही ते हे प्रेम प्रेम आहे त्यांचं लोकांचं. हा मग प्रेमापोटीच ना. प्रेम आहे, हा. अति प्रेमी गावावर मग हा. गावच्या बायावर तर अतिच प्रेमी हा गावाच्या बायावर प्रेम आहे का? अति नाही नाही नुसतं बाया म्हणे माणसं लहान माणसं- पोरापासून सगळे. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रेम सगळे आहे. सगळे मग ठीक आहे. सगळे प्रेम करते माझ्यावर. बरं जाऊ द्या ना साहेब तेवढं मानावरेच पहा ना तेवढं. हा हा आता काय कसं आहे? झालं अहो तुम्हाला माहिती आहे ना सरपंच मला माहिती 5 पण दिवस झाले आज काही तपास नाही लागला नाही का? ना अजून. काय पाहुण्या रावल्या सगळ्याला फोन केले का? सगळ्याला केलं. त्या काळ्या गोशीनीच फितावलं मानावऱ्याला. हा ती थकी. हा बर सरपंच सुद्धा नादी लागले होते. मी म्हणले नाद सोडा. आणि काय ती वाळून दिली ना ती हा. नादातच दिली. नाही नाही नाही, मी ते म्हणजे तिच्या- सरपंच हे पण धंदे चालू आहेत का नाही तुमचं? नाही नाही अजिबात नाही विचारून पहा ती आता ती बाबूराव बरोबरच आहे ती ठकी. छायला म्हणजे सरपंचाला पण माहिती आहे हे सगळं. हा अख्ख्या गावात गावाला मामा माहिती. बोंबवले. हा का? त्याला अख्खा गाव म्हणतो त्याला का सकाळी तिच्या दारी जातो हा. अख्खा गाव म्हणतो हा. त्याला शांतीत काय कमी आहे, तू ठकी का जातो. आणि जुळूनच यांनी दिलंय. कोणी सरपंचानं? हा नाही नाही का हो सरपंच असले धंदे करताय का? मला आहे ना ती चहा प्यायला बोलवायची हा आला घेतलं त्यानं जुळून आता मी काय करणार आहे? सरपंच एक लक्षात ठेवा केस माझ्याकडे आहे बरं का? अहो, आणि हा. तुम्हाला माहितीये मी किती कडक आहे तो. आता तो नादी लागेल मला काय माहिती ती त्याच्या नादी लागेल. पण ते आज ना उद्या मी त्यांना पकडीन आणि तुमचं नाव त्याच्यात जर आलं ना नाही नाही तर माझं नाही लक्षात ठेवा सरपंच काय होईल ती. माझं नाव नाही येणार काही नाही नाही त्याच्यात. सरपंचाला नका घेऊ. देव माणूस आहे. नाही माझं देव नाव माणूस नाही लाख येणार. असू द्या पण आमच्या कायद्याच्या पुढे आहे ना हा. तिथं आमदार असू नाही तर खासदार असू बरं त्याला का? सुद्धा आम्ही सोडत नाही. कायदा तो कायदा राहतो. हा आता तुमच्या बरोबर मी आलो मी काही केलं तर ते काय करणार आहे माग गुपचूप आता ते यांची सून काय म्हणती सरपंचानं जुळवून दिलं. हा घेऊन नाही हो. तू आता यायचं माझ्या माग मला लोक प्रेमाने बरं, चहा जाऊया. पाण्याला बोलू द्या मग तो बसायचा तिकडे. नाही ते बरं. झालं. तुम्ही टकीच्या घरी गेले का मा सासरा तुमच्या घरी यायचा का नाही? यायचं आता मला काय माहिती मग आज तुम्ही कोणते काय करणार करायचे? आहे. टकीला घेऊन तुमच्या घरी यायचे तेव्हाच मग त्याचं दोघांचं जुळलं ना. आता मला काय माहिती का हो? म्हणजे तुझा सासरा सरपंचाच्या घरी गेला की सरपंच त्या ठकीला घरी घेऊन यायचे का? हा. बर 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 बरं झालं मला 25% आहे ना तपासाला हिथच वेळ भेटला. मला महत्वाचं एक सांगा आधार कार्ड आहे हाय हाय आहे ना आधार कार्डावर फोटो आधार कार्डावर फोटो पुशले घरात फोटो नाही का? आहे ना भीतीला लागेल. भीती लावेला का? बरं ठीक आहे मी फोटो वगैरे घेतो. हा हा आणि त्या ठकीचा फोटो आहे का? नाही तिचं काय काढायचं आम्ही. तिचा काळीचा फोटो काढला ठेवा बाई, आम्ही सांगू. आमच्या बरं, ठीक आहे. भीतीनं बरं लोक तेवढं हो. तपास लावा तुम्ही तपास तेवढं. लावतो आता मी आहे ना. घरात फोटो आहे ना फोटो घेऊन येतो आणि मी माझ्या तपासाला लागतो. बरं आहे बा या आटपलं का चहा पाण्याला ग्रामपंचायत मध्ये या ठीक आहे ठीक आहे मी तिकडे ग्रामपंचायत मध्ये अच्छा, दादा फोटो घ्यायला गेले. हा